चाललेला आहे ना 40 वर्षाचा, एका बाजूला बघा इकडे आमदार साहेबांनी असं म्हणणं आहे 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. आमदार साहेबांनी विकासावर मत मागितले पाहिजे. आमदार साहेब वैयक्तिक याच्यावर अमित भांगरेंच्या वैयक्तिक याच्यावर जायचं कारण नाही. कारण आमदार साहेबांनी भांगरे कुटुंबाचं आम्ही फक्त आमच्या जन्माच्या आधीपासून त्यांचे व्यवसाय आहे. त्यांचे हॉटेल आज नाही गेले 40 वर्ष झाले आमदार साहेबांचे. पंजोबा तिकडे आमदार होते, आजोबा आमदार होते, तेव्हापासून ते खानदानी श्रीमंत आहे. तेव्हा आमदार साहेबांनी या तालुक्यामध्ये विकासावर मत मागितले पाहिजे. वैयक्तिक टीका आमदार साहेबांना अमित भांगरेवर केली नाही पाहिजे, त्यांच्या आईवर केली नाही पाहिजे. आणि ते जे सांगताय लोकांना का आमच्याकडे व्हिडिओ आहे, या राजकारणामध्ये अमित भांगरे तरुण उमेदवार आहे, त्याची व्हिडिओ तुम्हाला काय असेल ते माझं त्याला जाहीर आव्हान आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीडिया पुढे आणावं. असून काय असणार आहे आम्हाला माहित आहे. आणि जर आम्हाला याच्यावर जायचं असं खालच्या पातळीवर राजकारण येऊ नका. आणि जर आम्ही खालच्या पातळीवर गेलो, यांच्याकडे जे काम करतात, जे कार्यकर्ते काम करतात, त्यांच्या सुद्धा व्हिडिओ आमच्या काय. पण आम्ही या खालच्या पातळीवर जाऊन आम्ही राजकारण करणार नाही. आमचा आमदार साहेबांना सवाल आहे का तुम्ही अमित भांगरेचे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नका.